नमस्कार माझ्या यूट्यूबवरील सर्व मित्रमैत्रिणीला माझा नमस्कार। तर मित्रमैत्रिणीला माझा हा संदेश आहे की आपला कोणता शेवटचा दिवस आहे हे आपल्याला माहीत नाही, म्हणून मस्त स्वस्त आणि मस्त जीवन जगून घ्या। जो दिवस मिळते तो एकदम चांगला जगून घ्या। आपला आजचा शेवटचा दिवस असं समजून जो दिवस येते तो चांगला जगून घ्या, कारण की आत्ताच तुम्ही आता एक हादसा ऐकला असेल, पाहिला असेल, कंटिन्यूमध्ये तो हादसा आपल्या डोळ्यासमोर येत आहे। म्हणजेच मला म्हणायचं आहे तारीख 30 दिवस रविवार ह्या दिवशी घडलेली घटना, जे पुण्यामध्ये लोणावळा आहे तिथे घडलेली ही घटना आहे। तर त्या परिवारांना माहिती नव्हतं की हा आपला शेवटचा दिवस आहे, की ही आपली शेवटची पिकनिक आहे, हे त्या परिवाराला माहीतसुद्धा नव्हतं। त्यांना असं वाटलं की आपण खूप छान एन्जॉय करायला जात आहोत। तर ही घटना, हा सफर त्यांचा आखरीचा असेल हे कोणालाही माहीत नव्हतं। आपली ही कोणती घटना कुठं आपली शेवटची घटना आपली कुठं होणार आहे हे आपल्याला माहिती नाही आहे, म्हणून जो दिवस येते तो दिवस एकदम चांगला जगून घ्या। लोणावळ्याला झालेला जो हादसा आहे तो परिवार होता सलमान मौलाना यांचा, तो परिवार होता बिजनौर शहर उत्तर प्रदेशमधून ते आलेले होते। ते पुण्यामध्ये 27 तारखेच्या लग्नाला आले होते। 28 तारखेला त्यांचं ते लग्न संपलं। त्यांना असं वाटलं की कुठंतरी फिरायला जावं, आणि पुण्याजवळ जो लोणावळा शहर आहे तिथे हिल स्टेशन आहे आणि खूप छान स्पॉट आहे, तिथे भरपूर लोक फिरायला जातात। त्याच पद्धतीचे तेही लोक फिरायला गेले, त्यांनी काही नवीन काहीच केलेलं नव्हतं आणि त्यांना माहिती पण नव्हतं की तिथे हा हादसा होणार आहे म्हणून। आणि ते लोक फिरायच्या उद्देशाने लोणावळ्याला गेले, जसे सगळेच लोक जातात ते पण गेले, पण त्यांना माहिती नव्हतं की असा काही हादसा होणार आहे म्हणून। लोणावळा एवढं चांगलं शहर आहे की तिथे प्रत्येक लोक पिकनिक मनवायला जातातच, दरवर्षी जात असतात, तसे ह्या वर्षी पण गेले। लोणावळा आणि तिथे असलेलं भुशी डॅम, तिथे खूप सुंदर लोकेशन असते आणि खूप सुंदर वरून असं पाणी येत असते, तर तिचा आनंद घ्यायला भरपूर लोक जातात, तेही गेले। ते आता लग्नाला गेले, आपलं लग्न संपलं, आपल्याकडे वेळ आहे म्हणून पिकनिक बनवायला गेले, बाकी दुसरं नवीन काहीच करायला गेले नाही। आणि ते ज्यावेळेस ते तिथे गेले, आता कोणी म्हणतात की बुवा त्यांनी नाही जायला पाहिजे, नाही करायला पाहिजे, पण ज्या दिवशी त्यांना काही माहिती होतं का की आपलं हा शेवटचा दिवस आहे म्हणून। आणि ज्यावेळेस ते लोक तिथे गेले त्यावेळेस ते छान दगडावर बसले होते आणि पाणी पण एवढं शांततेनं वाहत होतं, असं जोरदार काही पाणी वाहत नव्हतं। जर जोरदार पाणी वाहत असतं ते लोक त्या ठिकाणी गेले नसते। पाणी शांत होतं म्हणून ते तिथे गेले आणि दगडावर बसले, दगडावर एन्जॉय केला, आणि हळूहळू वरून जे पहाडीसारखा एरिया दिसत आहे तिथून पाणी हळूहळू त्यांनी हळूहळू वेग त्यांनी जोराचा वाढवला। त्या त्या वेगामुळे पाणी इतकं जोरदार तिथे वाढलं की एकदम खूप जोराने पाणी यायला लागलं आणि त्याचा वेगही खूप जोरात वाढला आणि त्यांचं ते याच्यामध्ये झरण्यामध्ये रूपांतर झालं। आणि त्यांना म्हणजे पाय फेकता सुद्धा येत नव्हतं आणि ते ना इकडे जाऊ शकत होते ना तिकडे जाऊ शकत होते। पाणी वाढल्यामुळे ते एकमेकाला पकडून उभे राहिले। त्या परिवारामध्ये एकंदरीत 9 लोक होते। 9 लोक एकमेकाला पकडून राहिले। त्यांना इतकी भीती वाटत होती, त्या भीतीमुळे त्यांनी एकमेकाला असं घट्ट पकडून ठेवले होते। आपला जीव वाचवण्यासाठी ते काही आरडाओरड सुद्धा करत होते, पण त्यांना वाचवण्यासाठी खूप लोकांनी प्रयत्न केला, पण तिथे काही साधन नसल्यामुळे, त्यावेळेस तिथे काही साधन नव्हतं। जसं दोर झालं, दोर जर असता तरी तो फेकला असता, त्याच्या सहाय्याने लोक निघू शकले असते, पण त्यावेळेस तिथे साधन काही नव्हतं। लोक होते, लोकांनी प्रयत्न केला, पण प्रयत्न असून साधन नसल्यामुळे कोणी त्यांना वाचवू शकले नाही। जसा पाण्याचा बहाव वाढत गेला तसे ते लोक खूप घाबरून गेले होते, तरी पण त्यांनी एकमेकांना पकडून आपला हिम्मत बांधून असे उभे राहिले की पाण्याचा वेग कमी झाला की आपण बाहेर निघून जाऊ। पण निसर्गाला म्हणा की देवाला म्हणा ह्या गोष्टी मान्य नव्हता। वेग वाढतच गेला। आधी 2 मेंबर त्यांच्या हातातून सुटले, ते वाहत गेले, त्यांचं हिंमत खचली, तरी पण त्यांनी एकमेकांना धरून ठेवल्याच्या नंतर पण पाण्याचा भाव इतका वाढला की बाकी उरलेले मेंबर सुद्धा ते पाण्यात वाहत गेले आणि इतका जोरदार बहाव आला की ते लोक बिलकुल एकमेकांचा हात सोडून सरळ खाईमध्ये गेल्यासारखे झाले।
मला हे सांगा, भगवानाला एवढीशी दया नसन आली का? छोटे छोटे बच्चे, एक तर कमीत कमी 2 वर्षाचा आणि एक 4 वर्षाचा, असे छोटे छोटे बच्चे होते एका परिवारातले. भगवानाला एवढी पण दया नाही आली का की थोडं पाणी कमी झालं असतं तर ते लोक निघाले असते. त्यांचा लग्नाला गेले, त्यांना तो दिवस किती म्हणजे दुर्दैवी घटना घडली. ज्यांचं लग्न होतं त्यांना पण पश्चाताप आणि जे गेले त्यांना पण पश्चाताप. जे गेले ते गेले, त्यांच्या परिवारातले काही परिवार वाचले. 9 लोकांपैकी 4 लोक वाचले आणि 5 लोकांना वाचवू शकले नाही. दुसऱ्या दिवशी जे सर्च ऑपरेशन झालं त्या सर्च ऑपरेशनमध्ये 4 लोक वाचले आणि 5 लोकांना ते वाचवू शकले नाही. ही खेदाची बाब आहे. पण जे लोक वाचले त्या लोकांना सांत्वन मिळावं, त्यांना हिंमत देऊ, देवाच्या कृपेने त्यांना खूप हिंमत देऊ. त्यांच्यावर काय बीतत असेल ते समजू शकतात, आपण समजू शकत नाही. पण देवाने त्यांना आता हिंमत द्यावे. आणि आपल्याकडून पण आपण तेच म्हणू शकतो. काय म्हणणार आपण? जी घटना घडली ती घडली, त्या घटनेला आपण वाचवू शकत नाही. फक्त जिथे पण ते लोक असतील तिथे ते सुखी राहो. आणि यानंतर आपण कुठे पिकनिकला जातो तेव्हा आपण कुठे सुरक्षित आहो किंवा नाही आहो याची पहिले दखल घेऊन नंतरच पिकनिकला जा. आणि सुरक्षित ठिकाणी उभे राहा, एकमेकाच्या सहाय्याने उभे राहा आणि एकमेकाच्या सहाय्याने चालत राहा. एकटे कुठे जाऊ नका आणि एकमेकाचा साथ सोडून पिकनिकला कुठेही जायचं नाही. तर आता ह्या हास्यानंतर ह्या वर्षीच्या पिकनिकला लोक जायला तर खूपच घाबरतील. हे तर एकदम खरं आहे आणि घाबरायला पाहिजे. कारण की अशा वेळेस कोणीच वाचवू शकत नाही. भगवानाशिवाय कोणीच वाचवू शकत नाही. पण भगवान कुठे आहे? त्यावेळेस भगवान कुठं गेला होता? भगवान सुद्धा वाचवू शकला नाही. जे गेले त्यांना